शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खत, पंचगंगा पाण्याला दुर्गंधी, प्रदूषणमुक्तीची मागणी, अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा। पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या काळेकुट्ट व रसायनयुक्त सांडपाण्यामुळे शिरोळ बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला असून नदीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी सुटली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून संतापाची लाट उसळली आहे। शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील नागरिक व विविध संघटना प्रदूषणाविरोधात आक्रमक होत असतानाही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले। मात्र या कारवाईवर संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे व पंचगंगा नदी बचाव कृती समितीचे प्रमुख शेखर पाटील यांनी बंधाऱ्याची पाहणी करून प्रशासनावर टीका केली। पंचगंगा नदी प्रदूषणामुळे मानवी आरोग्याबरोबरच जलचर जीवांना मोठा धोका निर्माण झाला आहे। हजारो मासे मृत्युमुखी पडत असताना प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला। पुढे ते म्हणाले, पंचगंगा नदी तात्काळ प्रदूषणमुक्त करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल। यावेळी बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, सचिन शिंदे, गजानन संकपाळ, कृष्णराव भाट, बापूसाहेब गंगाधर, वसंत चोडमुंगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर आतापर्यंत कोणती ठोस कारवाई करण्यात आली असा सवालही उपस्थित केला आहे। ब्युरो रिपोर्ट SR News 24 शिरोळ।